नमस्कार मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ MTSच्या 362 जागासाठी भरती निघालेली आहेत. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड आपण संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत व्हिडिओमध्ये आणि हे 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर इथे लेवल 1चं हे याला सॅलरी असेल मित्रांनो. ठीक आहे. 18,000 ते 56,900 प्लस तुमचे अदर अलाउन्स वगैरे असेल. ठीक आहे. इथे बेसिक वगैरे दिलेले आहे त्यांनी. तर हे IBमध्ये आहे. ठीक आहे. आणि याला एज लिमिट आहे मित्रांनो 18 वर्ष ते 25 वर्ष. ठीक आहे. 18 ते 25. आणि याच्यामध्ये एज रिलेक्शन आहे. कास्ट वाईज SC ST OBC. ठीक आहे. तर SC ST साठी किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे. म्हणजे 25 प्लस 5 वर्ष ॲड करायचे SC ST वाल्यांनी आणि OBC वाल्यांना 3 वर्ष आणि बाकीचे इतर खाली दिलेले आहे. ठीक आहे. आणि याला एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास झालेलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. डेट वगैरे दिलेलं आहे. आणि इथे त्यांनी डिसॅबिलिटी वगैरे दिलेली आहे. सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, बेंडिंग, रीडिंग, रायटिंग, सीइंग, हिअरिंग, कम्युनिकेशन या सगळ्या या दिलेले आहे त्यांनी. ठीक आहे. तर आता एक्झाम कसं होणार आहे, सिलेक्शन कसं होणार आहे याच्याबद्दल थोडं बोलून घेऊया. ठीक आहे. तर इथे त्यांनी सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस ॲक्च्युली याच्यामध्ये 2 एक्झाम होणार आहे मित्रांनो. म्हणजे टायर 1 आणि टायर 2मध्ये एक्झाम राहिली. ठीक आहे. MCQ बेस्ड क्वेश्चन असेल 4 डिवायडेड इंटू 4 पार्ट्स म्हणजे 4 पार्ट्स म्हणजे हे डिवायडेड राहील. ठीक आहे. आणि 50 क्वेश्चन असेल. ठीक आहे. 100 प्रश्न असेल 100 मार्कासाठी. तर GKचे जे आहे ते 40 प्रश्नासाठी येणार आहे. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड हे 20 मार्कासाठी, नंबरिकल हे 10 मार्कासाठी आणि इंग्लिश लँग्वेज हे 20 मार्कासाठी. सॉरी हे पण 20 मार्कासाठीच आहे. असे करून किती 100 मार्कासाठी 1 तासासाठी एक्झाम राहील. ठीक आहे. आणि 1/4 निगेटिव्ह आहे. इथे हे गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. 1/4 म्हणजे तुमचं 4 प्रश्न चुकले की तुमचे आलेल्या मार्क्समधून 1 मार्क तुमचं कटणार. ठीक आहे. आणि जे टायर 2 आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असेल मित्रांनो, पॅसेज वगैरे. ठीक आहे. तर एवढी काय हार्ड नसते. ठीक आहे. याच्यामध्ये व्होकॅब्युलरी, करेक्ट ग्रॅमर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिम्स, अँटोनिम्स. ठीक आहे. करेक्ट युजेस हे अगदी सोपं असतं मित्रांनो. तुम्हाला फक्त करेक्ट ग्रॅमर याच्यामधलं थोडंफार हार्ड जाणार आहे. आणि कॉम्प्रिहेन्शन अँड पॅरेग्राफ रायटिंग वगैरे असेल. ठीक आहे मित्रांनो. आणि रायटिंग याच्यामध्ये 150 याच्यामध्ये असेल. ठीक आहे. हे 50 मार्कासाठी असेल आणि याला टायमिंग असेल 1 तास. आता एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या नियरबाय घेऊ शकता. तुम्ही महाराष्ट्रातले असेल तर जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली. ठीक आहे. या ठिकाणी घेऊ शकतात. अमरावती, छत्रपती संभाजीनगर इथे तुम्ही घेऊ शकता. हां. तर आता इथे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केव्हापासून चालू झालेले आहे? 22/11 पासून. ठीक आहे. तर क्लोजिंग डेट म्हणजे लास्ट डेट किती आहे? 14/12/2025. ठीक आहे. आणि 16पर्यंत तुम्ही चलन वगैरे म्हणजे पेमेंट वगैरे करू शकता. इथे तुम्हाला इथे साईट दिलेली आहे मित्रांनो. इथे दोन्ही साईटवरती पण जाऊन तुम्ही भरू शकता. www.mha.gov.in या साईटवरती किंवा NCS पोर्टल. ठीक आहे. या पोर्टलवरती असं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊन फॉर्म भरू शकता. आणि याच्या रिलेटेड आपल्याकडे संपूर्ण सिलेबसचा PDF अवेलेबल आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं GK आलं संपूर्ण जो सिलेबस सांगितलेला आहे मी
त्याच्या ऑलरेडी PDF एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि तुम्हाला हे 250 रुपयामध्ये मिळेल मित्रांनो. ठीक आहे. 93 22 36 71 44 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, पेमेंट स्क्रीनशॉट करा, तुम्हाला 5 मिनिटात PDF मिळून जाईल. आणि तुम्हाला इथे फॉर्म भरण्याची फीस किती असेल. ठीक आहे. ऑल कॅन्डिडेट रिक्वायरमेंट प्रोसेसिंग फीसमधले चार्जेस आहे 550 सगळ्यांना चार्जेस आहे. आणि इतर चार्जेस जे आहे एक्झामिनेशन फीस 100 रुपये राहील मित्रांनो. म्हणजे 650 रुपये तुम्हाला फीस भरावी लागेल. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट असेल मित्रांनो तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन जर असेल तर असलेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. थँक्यू.